नमस्कार, मी किरण पालकर. क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. शाहूवाडी तालुक्यातील वारुळ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध मद्यसाठा व ट्रक असा एकूण 1,16,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विविध पथके तैनात करून गस्त वाढवला आहे. दरम्यान पथकातील अंमलदार सुरेश पाटील यांना रत्नागिरीहून कोल्हापूरकडे गोवा बनावटीची दारू असलेला ट्रक येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा करून अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. महाराष्ट्र राज्यात या दारूच्या विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व उपनिरीक्षक शेष मोरे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारुळ परिसरात सापळा रचला. दरम्यान वाहनांची तपासणी सुरू असताना MH18B A8551 या क्रमांकाचा आयशर ट्रक थांबवून चौकशी केली असता चालकाने टाळाटाळ केली. संशय बळावल्याने वाहनांची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची विदेशी दारूचा साठा आढळून आला. यावेळी ट्रक चालक संतोष बंडू पेटकर, वय वर्ष 45, राहणार शिराळा नाका, इस्लामपूर, जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली. पेटकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा ट्रक प्रल्हाद लिंबा धनगर, राहणार शिरपूर, जिल्हा धुळे याच्या मालकीचा असून तोच या अवैध वाहतुकीमागे असल्याचे स्पष्ट झाले असून या दोघांविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून 1,04,56,000 रुपयांचा मद्यसाठा व ट्रक असा एकूण 1,16,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक B धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, सतीश सूर्यवंशी, संजय पडवळ व अमर वासुदेव यांनी केली.